पृथ्वीराजजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय राहुल गांधी ही काही विधानसभा निवडणुकीचा जो निवडणुकीत गैरव्यवहार झाला, गैरप्रकरण झालं त्याबाबतचा मुद्दा सोडायला तयार नाहीयेत। आपलं काय मत आहे यावर? नाही, हा मुद्दा आम्ही अनेक वेळेला उपस्थित केलेला आहे। स्वतः राहुलजींनी लोकसभेमध्ये भाषणामध्ये उपस्थित केलाय, अमेरिकेच्या दौऱ्यावर त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्या निवडणुकीचे अनेक पैलू आहेत म्हणून पक्ष आदेशाप्रमाणे जवळजवळ 101 उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केलेली, मी पण केलेली आहे, कारण पक्षाने आदेश दिला म्हणून। त्याचा उद्देश असा आहे की निवडणूक याचिकेमध्ये काही होत नाही आम्हाला माहिती आहे, पण निदान ही प्रक्रिया सुधारण्याकरता त्यामध्ये काही चर्चा झाली तर बरं होईल। एक माझा सर्वात मोठा आरोप आहे आणि जो राहुल गांधींनी अनेक वेळेला केला आहे की एकदम मताची संख्या वाढली आणि मतदानाची टक्केवारी वाढली। आता मतदानाची टक्केवारी वाढायची असते तर मुळात मतदार यादीमध्ये ते नाव आलं पाहिजे। म्हणून माझा आरोप असा आहे की भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने प्रचंड मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट ट्रिप्लिकेट मतदान नोंदवलं। शेजारच्या मतदारसंघातून या मतदारसंघात एका मतदारसंघामध्ये 3-3 ठिकाणी नोंदवलं आणि आम्ही ही कम्प्युटरनी डिडुप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरून डुप्लिकेट ट्रिप्लिकेट नावांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली होती। माझ्या मतदारसंघात तरी ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली, तर पुढे ती नावं रद्द करण्याकरता आणि एकच नाव कुठलंही ठेवा तुम्हाला पाहिजे असेल तिथं, ती करण्याकरता अधिकाऱ्यांनी जाऊन लोकांना विचारून त्यांचे इंटरव्ह्यू घेतले पाहिजेत। ती प्रक्रिया आयुक्त स्तरावर ती रद्द झाली। आम्ही सगळे प्रयत्न केले तरी झाले नाही। त्यामुळे काय झालं की मतांची टक्केवारी वाढली। ह्या तर काही शंका नाही की मताची टक्केवारी वाढली, हे तर निवडणूक आयोगाचे आकडे आहेत आणि तेच राहुल गांधी म्हणतात की अचानक लोकसभेपासून किती वाढली, मागच्या विधानसभेतून किती वाढली। कशी वाढली तर इथं मतदार यादीमध्ये बोगस नावं दुबारा तिबारा नोंदवली गेली आणि ती निवडणूक आयोगाची जी जबाबदारी होती डिडुप्लिकेशनची, ती दुबारा नावं काढायची, त्यांनी मुद्दाम जाणून बुजून केली नाही। आणि मग काय झालं की शाई आपल्याला किती बोगस आहे माहिती आपल्याला। ऍसिटोनचा एक कापसाचा बोळा घेऊन जर पुसला एका मिनिटात ती लगेच शाई निघून जाते आणि एकेकाला 3-3, 4-4 वेळेला मतदान करता येतं, कारण त्यांची नावं मुळातच यादीमध्ये आहेत। पृथ्वीराजजी, पण एक प्रश्न उपस्थित होतो की महाविकास आघाडीकडून आणि एकूणच विरोधी पक्षांकडून सतत म्हणजे या बोगस मतदानाविषयी समाज माध्यमांमध्ये बोललं जातं, माध्यमांमध्ये बोललं जातं, परंतु न्याय व्यवस्थेचे दरवाजे ठोठावल्याशिवाय न्याय काही मिळणार नाहीये। याबाबत तुमचं काय मत आहे? न्यायालयाकडे जाण्यासंदर्भात 100% बरोबर आहे, 101% बरोबर आहे आणि त्याकरताच आम्ही सर्वांनी न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि हे त्या याचिकेमध्ये सगळे मुद्दे तिथे येतील। आम्ही दुसरीकडे कुठे जाणार? आपल्या राज्य घटनेमध्ये एकच ठिकाण आहे अपील करायचं, ते म्हणजे उच्च न्यायालय। आता त्याचा अपील आम्ही केलेलं आहे ठराविक मुदतीमध्ये, 100 लोकांनी केलेलं आहे। आता ते कधी खटला चालेल, त्यात काय होईल काय माहिती नाही। जर 5-5 वर्ष त्या खटल्याचा निकाल लागत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे। पण निवडणूक आयोगाची जबाबदारी डुप्लिकेट ट्रिप्लिकेट क्वाड्रुप्लेट 4-4 ठिकाणी नावं ज्यांनी नोंदवलेली आहेत त्यांची नावं काढण्याची जबाबदारी नाही का? आणि त्या 3-3, 4-4 लोकांनी मतदान केलेलं आहे काय मतदारसंघामध्ये, 2-2 मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि ते भाजपचे पक्के कार्यकर्ते होते, त्यांची नावं हिट केलेली आहेत। आता आम्ही दाद कुठं मागणार? राहुल गांधी संसदेमध्ये बोलतायत, परदेशामध्ये बोलतायत, ट्विटर करतायत, सगळे करतायत की आमची निवडणूक कशी चोरली। आमचा उद्देश असा आहे की आता आपण जर गेल्या 75 वर्षाचा अनुभव घेतला तर यात काही होणार नाही मला माहिती आहे की निवडणूक आयोग कधीच कुठल्याही निवडणूक याचिकेचा निकाल लावत नाही। एक बाळासाहेब ठाकरे विरुद्ध प्रभाकर कुंटे खटल्याचा एकदा लागला होता निकाल, पण नंतर पुन्हा कधी लागत नाही। पण त्यामुळे काय झालं की हे सगळं संगनमत आहे ना, कोणाची दाद कुठं मागणार आहे मी? आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे अगदी खरं आहे, ही न्यायालयात मागितली पाहिजे। आम्ही न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, पुढे काय करायचं आम्ही? पृथ्वीराजजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून।